नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल JS टेकवर। आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील हमीपत्राविषयी। हमीपत्र नेमकं आहे तरी काय, हमीपत्र कशासाठी लागतं, याचं नेमकं काम काय, सिग्नेचर कुठे करायचं, यात काय लिहिलं आहे, हे भेटतं तरी कुठं, याला कुठं अपलोड करायचं, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। कारण की या योजनेसाठी हमीपत्र एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे। त्यातील महत्त्वाच्या बाबी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या बाबी खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर जाणून घेऊया या हमीपत्रात काय आहेत महत्त्वपूर्ण मुद्दे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जो आपला पहिला प्रश्न होता की हमीपत्र म्हणजे काय, तर हमीपत्र म्हणजे असा अर्ज आहे की या अर्जातील सर्व बाबी अर्ज करणाऱ्या महिलेला मान्य आहेत याची तिला सही करून हमी द्यायची आहे। दुसरा प्रश्न असा होता की हमीपत्र लागतं कशासाठी, तर या योजनेसाठी हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे। याद्वारे सरकारला त्या महिलेची पूर्ण माहिती समजणार आहे, तर यासाठी हे कागदपत्र त्यांना लागणार आहे। नेक्स्ट जो मुद्दा आहे की या हमीपत्रात नेमकं लिहिलं काय आहे, तर यात लिहिलं आहे, पहिला मुद्दा असा आहे की या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे। दुसरं जे आहे पॉईंट, ते कोणी आयकरदाता नसला पाहिजे, टॅक्स भरणारा कोणी व्यक्ती नसला पाहिजे। तिसरा असा मुद्दा आहे की कोणीही सरकारी कर्मचारी, ती व्यक्ती फॉर्म भरणारी किंवा तिच्या कुटुंबातील इतर व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी किंवा निवृत्ती वेतन घेत नसावी, है ना। नेक्स्ट मुद्दा असा आहे की शासनाच्या इतर ज्या योजना आहेत त्या योजनेद्वारे जे 1500 रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसू नये। ओके। नेक्स्ट असं आहे की त्या कुटुंबातील कोणीही खासदार आमदार नसावा। ओके। नेक्स्ट आपण पाहणार आहोत, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक नसावा। ओके। पुन्हा नेक्स्ट मुद्दा असा आहे की कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। नेक्स्ट पुढला मुद्दा आहे की माझ्या कुटुंबातील किंवा सदस्याच्या नावावर कुठलंही 4 चाकी वाहन नसावं, फक्त ट्रॅक्टर असलं तरी चालेल। तर ह्या सर्व गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत, ह्या गोष्टी त्या महिलेला अर्ज करणाऱ्या मंजूर असाव्या। नेक्स्ट प्रश्न असा आहे की अर्जदाराने नेमकी सही कुठे करायची आहे, तर ह्या अर्जाच्या सगळ्यात खाली जी अर्जदाराची सही लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी जी महिला अर्ज करते तिनं सही करायची आहे। त्यावरील सर्व बाबी मंजूर आहेत। आता नेक्स्ट मुद्दा असा आहे की हा फॉर्म नेमका भेटतो कुठे, तर हा फॉर्म तुम्हाला नारी शक्ती ॲपमध्येही डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटतो किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येही या फॉर्मची लिंक आहे, तर तेथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता। तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।